हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमाजिनी व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. बघू शकता तुम्ही, फिश टँक क्लीन करायला काढलेला आहे. जेव्हापासून फिश टँक घेतलेला आहे ना, तेव्हापासून हे एक ऍडिशनल काम मी स्वतःहून मागे लावून घेतले असं म्हणायला काही हरकत नाही. कारण मलाच हौस आहे ना, आपल्याला हौस असेल ना की आपण असे काहीतरी कामं मागं लावून घेतो. आणि माझ्या बाबतीत पण तेच झालं. फिश टँकची खूप पूर्वीपासून आवड असल्यामुळे घेतला खरं, पण ह्याचं क्लिनिंगसाठी आहे ना आपल्याला 15-3 आठवड्यातून साधारण एक अर्धा पाऊण तास काढावाच लागतो. आणि जे अशा प्रकारे डीप क्लिनिंग असेल ना तर 1 तास आरामात लागतो. तर मी आहे ना बरेच दिवस झालं डीप क्लिनिंग केलं नव्हतं, वरच्यावर फक्त पाणी वगैरे बदलत होते मी. आणि आता फिश मी खूप कमी केलेले आहे. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेल. एक 15-20 दिवसानंतर मी सांगेल त्याचं कारण काय आहे. फक्त आता 4च फिश छोटेसे ठेवलेले आहेत मी. आणि त्याच्यामुळे ना एवढा घाण नव्हता झालेला टँक, पण म्हटलं की चला आता थोडासा वेळ आहे, वेळ मी काढला होता. आणि बरेच दिवस झालं खालचे हे जे दगड आहेत ना, कलरचे दगड, ते स्वच्छ करून घ्यायचे होते. तर त्याच्यामुळे पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतलेलं आहे, साबणाच्या पाण्यात वगैरे धुवून. तशी गरज नाही पडत, कारण ह्या ना खड्यांना खरं सांगते तुम्ही काहीच लागत नाही. म्हणजे पाण्यातली जी काही घाण आहे ना अजिबात त्याला चिकटत वगैरे नाही. त्याच्यामुळे असं काही एवढं धुवायची वगैरे गरज नसते. पण मी धुवून घेतलं, कारण म्हटलं की चला एकदाच आता डीप क्लिनिंग करूयात. तर जर ज्यांना फिश टँक घ्यायचा असेल किंवा फिश जर पाळायचे असतील तुम्हाला, तर जर खरंच तुम्हाला 15-3 आठवड्यातून 1 तासभर वेळ असेल स्वच्छतेसाठी, तरच तुम्ही घ्या. अदरवाईज हे घेणं म्हणजे एक ऍडिशनल काम असतं आपल्यासाठी. आणि हौस असेल तर नक्की घ्या. तर असं बघू शकता तुम्ही, इथे ज्वेलर्सच्या दुकानात आले होते मी. काय झालं होतं ना, सानवीच्या हातातल्या ज्या चांदीच्या बांगड्या होत्या, म्हणजे छोटी छोटी कडी होती तिच्या आजीने केलेली. तर ती आहे ना खूप अशी टाईट झाली होती तिला. आता हात वाढतो आहे तिचा, तर ना रोज शाळेत जाताना ती रडायची. कारण शाळेत घातलेले चालत नाही, पण तिला ना हातात बँगलची सवय आहे. आणि मग शाळेत जाताना ती काढायची, आणि ते एवढे टाईट झाले होते ना की रोज रडायची ती, काढताना दुखायचं. मी पावडर लावायचे, साबण लावायचे, तरी पण ते एवढे टाईट झाले होते. तर म्हटलं की चला आता ते मोठे करून घ्यायची वेळ आलेली आहे. पण आहे ना तिला मी तसंच 2 महिने ढकललं, कारण एक्झाम वगैरे चालू होत्या. कुठं कोणाला बाहेर जायला वेळ आहे ज्वेलरच्या दुकानामध्ये, आणि अगस्तीमुळे तर होतच नाही. तर पण फायनली आता सुट्ट्या जेव्हा चालू होत्या ना तेव्हा वेळ काढला मी. म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी, म्हणजे शाळा उद्या चालू होणार होती ना, आदल्या दिवशी मग मी गेले ज्वेलरकडे. आणि तिच्या ह्या छोट्या बघू शकता तुम्ही, वाकड्या तिकड्या झालेल्या अशा चांदीची जी कडी आहेत, बँगल आहेत, त्या दिल्या. आणि तेवढ्याच पैशामध्ये दुसऱ्या मोठ्या बँगल घेतलेल्या आहेत मी. त्याला थोडंसं गोल्ड पॉलिश आहे, पण त्या प्रॉपरली चांदीच्याच आहेत. आता कसं झालेलं आहे, सानवीला ना बांगड्यांची खूप सवय झालेली आहे. आणि चांदी लहान मुलांसाठी किंवा आपल्या मोठ्या माणसांसाठी पण खूप चांगली असते शरीरावर धारण केलेली. तर त्याच्यामुळे चांदीच्याच बँगल पहिल्यापासून, ती लहानपणापासून हातात तिच्या चांदीचेच कडे आहेत. आणि जास्त महाग नाही आहेत हे, कारण वजन मी ह्याचं खूप हलकं ठेवलेलं आहे. एकदम लाईट वेट आहेत. तर असं तुम्हाला तिच्या हातातल्या ह्या नवीन बँगल आवडल्या का मला नक्की सांगा. म्हणजे कडेच आहेत हे, खूप छान आहेत. तर चला असो, तुम्हाला सगळ्यांना मी आता घेऊन जाणार आहे तुळशी बागेत. खूप दिवसांनी मी जाणार आहे. हाय मैत्रिणींनो, बघू शकता लक्ष्मी रोड आहे आज हा. आणि इतक्या दिवसांनी, मी म्हणते वर्षांनी, मी आलेली आहे लक्ष्मी रोडला तुळशी बागेमध्ये. सानवीला काही काही शॉपिंग करायची आहे. तर चला आमच्याबरोबर. आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण शॉपिंग व्लॉग असणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत जरूर बघा. तर जसं म्हणाले की मी खूप दिवसांनी तुळशीबागेत जाणार होते, कारण आहे ना पहिलं म्हणजे लग्नाच्या अगोदर मी अक्षरशः लक्ष्मी रोडला पडीक असायचे, पडीक. दर सॅटर्डे संडे, म्हणजे जो काही ऑफिसचा सुट्टीचा दिवस असायचा, मला घरी काही करमायचं नाही, तर एक तरी दिवस मी ना जाऊन, काही जरी मला घ्यायचं नसेल ना तर नुसतं विंडो शॉपिंग मी करून यायचे. आणि ना मला कोणाची सोबत पण लागायची नाही. मी ना एकटी ते एकटी जायचे, नुसतं फिरून यायचे. मला ना खूप छान वाटायचं इथे फिरायला. तुळशीबाग, लक्ष्मी रोड, सगळं काही छान. असं काय काय नवीन नवीन आयटम आलेत बघून यायचे. एखादं कानातलं मॅचिंग, मला त्यावेळेला मॅचिंग करायची खूप सवय होती, त्याच्यामुळे कानातलं, ब्रेसलेट, ह्या सगळ्या गोष्टी ड्रेसवर आहे ना मॅचिंग मी घेऊन येत असायचे. आणि सोबत कोणी मैत्रीण नसेल तर मम्मीला घेऊन जायचे, आणि मम्मी पण नसेल तर मी एकटी तर एकटी जायचे. म्हणजे पहिलं खूप जास्त माझं इथं येणं जाणं होतं. महिन्यातून मी 2दा तरी मी जायचे. हाय. तर
माझ्या हातातल्या ज्या 1 ग्रॅम गोल्डच्या ज्या बांगड्या होत्या ना त्या खूप खराब झाल्या होत्या, तर वाकडे तिकडे झालं होतं, त्याच्यामुळे मग मी त्या पण बदलून घेतल्या. माझ्या मापाच्या दुसऱ्या घेतल्या मी, ते पण अशा कड्यामध्येच घेतलेल्या आहे, सानवी सारख्याच घेतल्या मी. आणि ना मी आता तुम्हाला एक महत्वाचं दुकान दाखवणार आहे, ज्याच्यातून ना मी खूप असं एक इम्पॉर्टंट गोष्ट घेतलेली आहे, आणि ती ना मी तुम्हाला नंतर मी जेव्हा तुळशीबागेची पूर्ण खरेदी दाखवेल ना त्याच्यामध्ये मी तुमच्याशी शेअर करेल. फक्त हे दुकान तुम्ही बघून घ्या, राजश्री मेटल्स म्हणून आहे. तुळशीबागेचा जो चौक आहे ना एक्झॅक्टली सेंटरमध्ये हे राजश्री मेटल म्हणून आहे, आणि तिथून ना मी 2 वस्तू घेतलेल्या आहेत. त्या काय ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल. पण बघू शकता तुम्ही किती छान पितळेची छोटी छोटी भांडी आहेत. मी म्हणते हे भांडी लावायला त्यांना किती वेळ लागत असेल, रोज सकाळी परत रोज रात्री हे उरकून ठेवा, कारण हा स्टॉल आहे ना बाहेरच्या बाजूला आहे, आतमध्ये बघू शकता तुम्ही मोठं स्टीलचं दुकान आहे भांड्यांचं. तर हे बारीक बारीक भांडी ते कधी लावत असतील ना, किती सुंदर बांधलेली आहेत बघा. बघून असं वाटत होतं घ्यावं. आणि असो आमचा शेवटचा स्टॉप होता तो म्हणजे हा प्रभात फरसाण आणि स्वीट. हे सुद्धा दुकान तुम्ही लक्षात ठेवा. लक्ष्मी रोडला म्हणजे बुधवार पेठेचा जो रोड आहे ना त्या रोडला ना कॉर्नरला आहे, तिथे बघा मारुती मंदिर आहे, ब्लॅक कलरचा असा तो मारुतीची मूर्ती आहे, आणि तिथेच हे फरसाणचं दुकान आहे. इथून जी फाफडा चटणी तुम्ही घ्याल ना तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही, इतकी सुंदर फाफडा चटणी इथे मिळते. म्हणजे ह्याची चटणीसाठी ना माझा नुसता जीव खालीवर होतो. कधी पण ना माझे वडील इथं गेले की लहानपणापासून म्हणजे जसं आम्ही लहान आहे ना तेव्हापासून माझे वडील आम्हाला इथून फरसाण आणि ती जी ग्रीन कलरची चटणी आहे ना ती आणत आहे. आणि या चटणीसाठी ना मी खूप खूप म्हणजे मरते अक्षरशः. आणि अशी सेम ही जी चटणी आहे ना म्हणजे माझीच सवय ना सानवीला लागली, ज्या वेळेला म्हणजे फर्स्ट टाइम तिने ही चटणी खाल्ली, म्हणजे पहिली ती तिखट नव्हती खात ना, आता खायला लागली तर मी तिला ती दिली ह्या वेळेला आणल्यानंतर, आणि तिला ती इतकी आवडली, ती खातच सुटली, इतकी आवडली तिला सुद्धा चटणी. तर तुम्ही जर ह्या एरियात गेलात ना तुम्ही नक्की हे लोकेशन तुम्ही गुगलवर वगैरे टाकून तुम्ही सर्च करू शकता. पण हे दुकान खूप जुनं आहे, तुम्हाला पुढे जाऊन दाखवेल मी, त्याच्यावर वर्ष वगैरे लिहिलेलं आहे त्यांनी. पण तुम्ही जे एरियात आला ना नक्की घ्या. फाफडा तुम्हाला एक वेळेला अशा प्रकारचं मिळेल कुठे पण ती जी चटणी आहे ना त्यांची ती कुठेच मिळणार नाही अशा प्रकारच्या टेस्टची. तर असो अशा प्रकारे ना तुळशीबागेतून आम्ही पटापट 2 तास खरेदी केली आणि घरी आलो, कारण ना अगस्त्यला मी झोपवून त्याच्या पप्पांजवळ गेले होते, आणि तो जो उठून बसला असताना तर खूप अवघड झालं असतं. तर कॅमेऱ्यात आम्ही सारखं बाहेर गेलो की सारखं त्याला बघायचो की तो उठला का. आणि माझ्या घरापासून तिकडं तुळशीबागेत जायला जवळजवळ 1 तास लागतो, आणि त्याच्यानंतर पुढे खरेदी आणि परत यायला 1 ते 1 तास, म्हणजे जायला पूर्ण आणि यायला 4 ते 5 तास लागतात. तर एवढा वेळ तर अगस्त्यला सोडून जाणं शक्य नाही, तर त्याच्यामुळे मी थोडं वेळ झोपून त्याला गेले आणि फटाफट जे काय आहे पटापट खरेदी केली आणि ते निघून आलो. खरेदी मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याच्यापूर्वी बघू शकता तुम्ही ही फाफडा आणि ही चटणी आहे, त्याच्यावर साल पण बघू शकता. प्रभात फरसाण स्वीट 1900 काहीतरी आहे, तर मला पण एवढं लक्षात नाही, पण 40 का काहीतरी म्हणजे इंग्रजांच्या काळातलं हे आहे दुकान, आणि एकदम साधं लाकडी दुकान आहे बरं का, हे पण तुम्हाला सांगता येत. असो हे सगळं खाल्लं आणि आता तुम्ही बघा मी काय काय शॉपिंग केली ते. हाय मैत्रिणींनो, तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि दाखवते की आज मी तुळशीबागेतून आम्ही दोघींनी सानवीने मी काय काय शॉपिंग केली आहे. तर चला बघूयात एक एक करून. तर हे काय, हे पॅन्ट आहेत सानवीच्या, त्याच्यानंतर खूप थोडी खरेदी केलेली आहे. असं काही विशेष असं आणायचं नव्हतं, पण तरी पण सानवीसाठी आता बर्थडे आलेला आहे तर त्याच्यामुळे थोडस स्पेशल खरेदी करायची होती. तर बघू शकता हा मस्त असा मेकअप सेट आहे ग्लॅमरचा, खूप छान आहे. याच्यामध्ये ना सगळे आत्ताचे जे ट्रेंडिंग कलर आहेत ना, मला फक्त आय शॅडो हवे होते, पूर्ण अख्खा मेकअप किट नको होता, तर फक्त आय शॅडो हवे होते. बघू शकता तुम्ही किती छान आहे. याच्यामध्ये शिमर वाला पण आहे, हा मला खूप आवडला. खूप छान आहे शिमर वाला. थोडं लांब हे बघा, बघू शकता तुम्ही बघा, असं ना डोळ्याला असं शिमर लावायचं, आणि आणि हे हो, आणि हे त्याच्या बरोबर घेतला ब्रश. हे माझ्याकडे ना आतापर्यंत असा म्हणजे मी पार्लरचं करत असून सुद्धा असा एकदम महागडा असा काही सेट वगैरे मेकअपचा मी अजूनपर्यंत घेतलेला नव्हता. एक होता आणि तो आता एक्सपायर पण झाला होता, पण तरी पण नाही का असं लागेल इमर्जन्सी मध्ये तरच मी वापरत होते, पण तुम्हाला आता टाकूनच द्यायचा होता. आणि ही आहे ना मस्त कलर इसेन्सची एक मस्त लिपस्टिक घेतलेली आहे,
मी आता तो शेड लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. किती मस्त आहे बघा लिपस्टिक. ही 17 नंबरची आहे. ही 17 नंबरची आहे. शेड बघू शकता तुम्ही, अशा प्रकारची शेड आहे. अशा प्रकारची शेड आहे. आणि मी आता लावली आहे बघा, माझ्या लिप्स वर तुम्हाला दिसत असेल, हा शेड आहे बघा. असं शेड आहे, खूप छान आहे आणि स्मच प्रूफ आहे. आता बघा इथं हातावर टेस्ट केली होती, ते अजून गेलेलं नाहीये, म्हणजे खूप स्मच प्रूफ आहे. पण लिप्स वर लावली तर एवढा वेळ नाही टिकणार, ती थोड्या वेळाने आपली हे होऊन जाते. हे सनस्क्रीन घेतलेलं आहे, कारण हे आता आम्हाला लागणार आहे नेक्स्ट टू नेक्स्ट वीक मध्ये, म्हणजे 8-15 दिवसांनी. तर त्याच्यामुळे तेव्हा आम्हाला लागेल. तर ते कशासाठी लागणार आहे, काय लागणार आहे ते तुम्हाला नंतरच कळेल, ते सरप्राईज आहे. तर चला, अशा प्रकारे ही मेकअपचे किट घेतले तुळशीबागेतून. त्याच्यानंतर आता ही सगळी बेसिक खरेदी आहे, आणि एक महत्वाची खरेदी तुम्हाला दाखवणार आहे मी, ती नंतर सर्वात शेवटी. आणि हे सॉक्सचे जोड घेतलेले आहे. आणि बघू शकता, हे मस्तपैकी सानवीला ना हँडलोज घेतलेले आहे. खूप दिवस झालं म्हणती हँडलोज आले बघा. आता ऍक्च्युली काय झालं ना, अगस्त्य सारखं मध्ये मध्ये मला आवाज देत होता, त्याला मी घ्यायला गेले आणि त्याला तिथं बसवलं. आणि त्याच्यानंतर माझा जो माईक तुम्ही बघू शकता तिथे ड्रेसला पुढे लावलेला आहे गळ्यापाशी, तोच बंद झाला. आणि मी जे काही बोलत होते ना, काही शूटिंगच झालं नाही, आणि माझं अजिबात लक्ष नव्हतं की माईक ऑफ झालेला आहे. तर त्याच्यामुळे आता मी व्हॉइस ओव्हर करत आहे. जे काही मी बोलतेय ते जस्ट तुम्हाला इथे मी सांगते, कारण मला आहे ना आवाज पूर्ण त्याचा गेलेला अजिबात समजलंच नाही. तर असं बघू शकता, हातामध्ये ना माझा एक ड्रेस आहे, तो सरप्राईज आहे. तो मी आता ओपन करून दाखवणार नाही, कारण सानवीच्या बर्थडे साठी आम्ही तो ड्रेस घेतलेला आहे. कारण तिचा बर्थडे आलेला आहे 19 जानेवारीला, आणि ऑनलाईन तर भरपूर सारे कपडे घेतले, पण तरी पण आहे ना तिला असं जसा हवा होता ना तसा ड्रेस भेटत नव्हता. तिथे तुळशीबागेत तसा अचानक तिथे डिस्प्लेला तिला दिसला, आणि ती म्हणली मम्मा मला हा ड्रेस बघायचा आहे. आणि झालं असं की तो माणूस म्हणाला की नाही नाही, हा हिच्या मापाचा नाहीये, हा मोठ्या बायकांचा आहे. आणि जेव्हा खाली काढला तर तो ना स्मॉल साईज ड्रेस होता, आणि तिला लावून बघितला तो तिला आला, कारण आता तिची हाईट वगैरे भरपूर झालेली आहे, माझ्या कानापर्यंत तिची हाईट आलेली आहे. तर त्याच्यामुळे तिला ना आता स्मॉल साईजचे ड्रेस सुद्धा बसतात. आणि इथे बघू शकता मध्येच अगस्त्य असं एकदम त्याला इतकी झोप आली होती ना, कंटाळा पण आला होता, आणि त्याच्यामुळे मग तसंच तो बसला होता तिथे. आणि साईड बाय साईड मी इथं माझं सगळं शॉपिंग तुम्हाला दाखवत होते. बूट बघू शकता, सानवीला ना खूप मस्त सॉफ्ट असे पिंक कलरचे बूट मी घेतलेले आहेत. असे हवेशीर आहेत, म्हणजे नाही का जाळी आहे त्याला वर्ण, आणि सेम मापाचे ना मी माझ्यासाठी सुद्धा बघत होते, पण मला काही माझ्या मापाचे भेटलेच नाही. आणि मला ना शक्यतो मी बूट वापरत नाही, कारण ना मला पायाला लगेच क्रॅम्प येतो, मला पायाला वाताचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तर मी शक्यतो चप्पलच वापरते. आणि लगेच तिने लगे हात आहे ना क्रॉप पण घेतले. आता तिच्याकडे ते काय क्रॉप्स का क्रॉप काय बोलतात, मला नाव सुद्धा अजून येत नाही त्याचं. तिच्याकडे ऑलरेडी 2 पडलेले आहेत घरामध्ये, पण तरी पण तिला हवे होते, तर जाऊ दे म्हटलं की ठीक आहे चला घ्या. आणि अगस्त्यला सुद्धा एक छान असं लाईटचा एक बूट घेतलेला आहे. तुम्हाला सांगू का, तुम्हाला या चपला घ्यायच्या असतील ना तर तुळशीबागेतून तुम्ही घ्या. वर्षानुवर्ष तिथल्या चपला तुटत नाही, इतकी क्वालिटी मस्त असते ना. कुठल्याही शॉप मधून घ्या, असं काही नाही की ह्याच पर्टिक्युलर शॉप मधून घेतली तर क्वालिटी चांगली लागेल. तुळशीबागेतल्या सगळ्या ज्या चपला आहेत ना त्या खूप छान लागतात. जसं आपण डीमार्ट मधून वगैरे घेतो आणि त्या खूप वर्ष टिकतात बघा. म्हणजे क्वालिटी जर माल तुम्हाला हवा असेल ना तर तुळशीबागेतून घ्यायचा. अगस्त्यचे बघा, आता तुम्हाला सांगते मी, त्याचे जे सॅन्डल, त्याचे जे बूट आता घेऊन आहे ना वर्ष 1.5 वर्ष झालेले आहेत, पण अजून सुद्धा ना ते बिलकुल तुटलेले सुद्धा नाही, काहीच नाही. छोटे होतात तिथले चपला लहान मुलांच्या, पण तुटत नाहीत. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर चपला वगैरे घ्यायच्या असेल ना तर नक्की तुम्ही तुळशीबागेतून घ्या. तर असं सगळं काही शॉपिंग वगैरे झालं, पण आता तुम्हाला अजून पण 1-2 गोष्टी महत्वाच्या दाखवायच्या आहेत. अगस्त्य तुम्हाला जस्ट ते बूट वगैरे घालून दाखवत होता. आणि काही ना ऍसेसरीज घेतल्या मी तिथे ना, 100ला 3 असे कानातले मिळत होते. आणि मी शक्यतो आता नकली वगैरे वापरत नाही, कारण काही घरातच असते, तर त्याच्यामुळे रेग्युलरली माझे सोन्याचेच कानातले असतात, कारण मला ना नकली घातले ना कानातले की खासतात. आणि हे सिल्वरचे बघा ना किती मस्त आहेत ना हे कानातले, अशा प्रकारचे खूप फॅशन आली, म्हणजे घातलं ना असं वाटतं आपण 3 रिंगा घातलेल्या आहेत, असे जॉईंट कानातले. आणि मला ना पर्ल म्हणजे मोती असलेले असे जे नकली कानातले ना ते खूप आवडतात. आणि एक आहे ना असं मला ऑक्साईडचं पण कानातलं भेटलं की खूप छान होतं, म्हणजे तसं नाही का झुमक्यांसारखं होतं. आणि एक गोल्डन कलरचं घेतलेलं आहे. अशा प्रकारे छोट्याशा ऍसेसरीज पण घेतल्या. आणि त्याच्यानंतर वॉच घेतलं आपलं असंच हात, मला तिथे खूप आवडलं असं गोल्ड वॉच आहे ना, मला घ्यायचे खरं एक असं ब्रँडेड, पण म्हटलं की चला आता टेम्पररी आपण नॉर्मल घेऊया.
आणि बांगड्या बघू शकता, ह्या जे कडे आहेत ना ते घेतले मी. आणि हातातल्या बांगड्या बघू शकता तुम्ही किती वाकड्या तिकड्या झालेल्या आहेत त्या पहिल्याच्या. तर त्याच्यामुळे त्या आता मी स्क्रॅप करणार आहे आणि ह्या नवीन मस्तपैकी हे गोट घालणार आहे. तर बेंटेक्स म्हणा किंवा 1 ग्रॅम गोल्ड हे सुद्धा तिथं खूप छान मिळतं. आणि ऍक्च्युली ना तिथे मी गळ्यातलं मंगळसूत्र पण बघत होते 1 ग्रॅम गोल्ड मधलं, पण मला ते बघून ना असं वाटत होतं ते काय नकलीच नाही का, नकली कशा असतात रस्त्यावर 100-200 रुपयाला मिळतात तसेच अक्षरशः ते होते तिथं. म्हणजे डिझाईन असं लगेच बघून कळत होतं की किती भंगार क्वालिटी आहे. पण त्याचे ना प्राइस ते जवळजवळ 700 आणि 1000 अशा प्रकारे सांगत होते. मला काही ते प्राइस पटलेच नाही, त्याच्यामुळे मी काही ते गळ्यातले मंगळसूत्र वगैरे काय लॉंग होते ते मी काही घेतले नाही. म्हणलं नकोच, जाऊ दे. डायरेक्टली नाही कसे प्रॉपर 2,500-3 हजाराचे वगैरे असतात ना असे, ते डिझाईन वाईज असं बघूयात. तर असं ही सगळी अशा प्रकारची छान अशी खरेदी माझी झाली. पण अजून एक महत्वाची तुम्हाला खरेदी सांगायची आहे. पण त्याच्या पहिलेच सांगते की आतापर्यंत आहे ना मी नॉनस्टिकची जी काही भांडी आहेत ना ती 2 प्रकारची मी वापरत होते. एक म्हणजे आपला जो तवा असतो ना ह्याचा डोशाचा तवा, तो, आणि आप्पे पात्र. तर आप्पे पात्र माझं लग्नातलं आहे, म्हणजे जवळजवळ त्याला आता 11 वर्ष झाले आप्पे पात्राला. आणि जो डोशाचा तवा आहे ना त्याला पण 2 वर्ष झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की नॉनस्टिकची भांडी हमखास खराब होतात, म्हणजे त्यांचं नॉनस्टिक काही दिवसांनी निघायला लागतं. आणि मी जेव्हा पण आता डोसा टाकायचे ना तर ते खालचं नॉनस्टिकचं जे काळं आहे ना ते त्याला चिकटून वर यायचं. तर मला ना खूप टेन्शन यायचं ते मुलांना सर्व वगैरे करताना. त्याच्यामुळे मला जसं डोशाला चिकटलेलं दिसलं ना की मी तो भाग काढून टाकायचे काळा काळा, आणि मग मी मुलांना वगैरे द्यायचे. किंवा पहिले 1-2 डोसे ते असं काळं काळं झालेलं काढून टाकायचे, आम्ही खायचो. आणि मग नंतरचे जे डोसे आहेत म्हणजे पटकन निघतात असे सुटून, ते मी मुलांना द्यायचे. तर नॉनस्टिक खरंच म्हणजे शरीराला खूप हानिकारक आहे. पण काय करणार ना, आतापर्यंत आपल्याला ऑप्शन त्याचं असं काही माहिती नव्हता. म्हणजे माहिती होता पण आपण घेणार कधी दुसरी भांडी आणि वापरणार कधी. तर त्याच्यामुळे नॉनस्टिकवरच आतापर्यंत चालू होतं. पण मला ना बरेच दिवस झालं डोक्यामध्ये होतं, मी मम्मीला म्हणायचे पण मम्मी मला ना बिडाची भांडी आणून दे, म्हणजे बिडाचा मला तवा आणून दे, कारण मला नॉनस्टिकवर खरंच खायचं नाहीये हे नाही का म्हणजे डोसे वगैरे केलेले. पण मम्मीला सुद्धा नाही का म्हणजे तसं योग जुळून येत नव्हता बिडाची भांडी वगैरे आणायचा, कारण नेहमीची जी भांडी आहेत ना मम्मीच आणून देते मला. आणि म्हणजे काय पण गेली ना पुण्यामध्ये भांडी वगैरे घेतली, स्वतःसाठी घेतली की ती माझ्यासाठी सुद्धा घेणारच. तुम्हाला मागच्या वेळेला मी शेअर केलं की 2 स्टीलची भांडी सुद्धा तिने मला आणून दिलेली आहे, 2 स्टीलची पातेली, 2 कढया, सगळं. आणि त्याच्यानंतर तसं काही योग येत नव्हता. तर त्याच्यामुळे ना मलाच तिथं ते जे मी तुम्हाला मेटल, राजश्री मेटल म्हणून ते दुकान दाखवलं ना, तिथून मला मस्त असं बघू शकता तुम्ही लाकडी रवी भेटलेली आहे. मागच्या वेळेला तुम्हाला मी दाखवलं होतं, जवळजवळ 6 महिने झालं माझी जी लाकडी रवी आहे ना ती तुटलेली आहे, म्हणजे पूर्ण त्याला ब्रेक गेला होता. आणि सगळं वरण आणि ते जे काही पाणी आहे ना ते आतपर्यंत जायचं. मला खूप किळस वाटायची, मला ती रवीच मला प्रॉपरली मिळत नव्हती, मम्मीला पण काही मिळाली नाही. पण ह्या दुकानामध्ये ना मला खूप छान अशी रवी मिळाली. आणि मेन म्हणजे महत्वाचं म्हणजे मला ना ही बिडाची भांडी तिथे मिळाली. माझ्या डोक्यात काहीच प्लॅन नव्हता की बिडाची भांडी घ्यायची वगैरे काय, पण तिथे ना मला त्या राजश्री मेटलमध्ये ही बिडाची भांडी मला तिथे दिसली. म्हटलं की चला घेऊयात. आणि बघू शकता तुम्ही आप्पे पात्र कसलं मस्त मिळालेलं आहे, आणि हा डोशाचा तवा मिळालेला आहे. अशा प्रकारची बिडाची भांडी कोकणामध्ये किंवा आपले पूर्व परंपरागत हे चालत आलेलं आहे. आणि हे एकदा वळसवलं ना म्हणजे याला तेल लावून असं भिजत मुरवत ठेवावं लागतं, 3 दिवस प्रॉपरली घासावं लागतं, असं सगळी प्रोसेस आहे. आणि ही केल्यानंतर आपण हे वापरू शकतो डोशाला, आंबोळी म्हणा किंवा घावणे, या कुठल्याही म्हणजे तुम्ही याच्यात आमलेट वगैरे सुद्धा करू शकता. पण मी शक्यतो ना आमलेट डोशाच्या तव्यामध्ये करत नाही, कारण नंतर गरम केलं ना आपण सेकंड टाइम जेव्हा वापरतो आमलेट केल्यानंतर, तेव्हा ना त्या आमलेटचा वास येतो. तर त्याच्यामुळे मी आमलेटसाठी ना एक सेपरेटली वेगळाच तवा ठेवून दिलेला आहे, त्यात फक्त मी आमलेट करते. आणि अशा प्रकारे डोसा आणि आप्पे पात्रासाठी मी अशा प्रकारची बिडाची भांडी घेतलेली आहेत. तर आता ना ह्याचं प्राइस किती आहे काय आहे याच्यावर प्राइस लिहिलेली आहे, पण त्या प्राइसला मला तो मिळालेला नाहीये. मी तुम्हाला प्राइस त्याची नक्कीच सांगेल, तुम्ही मला कमेंट करा, मग मी तुम्हाला ह्याची प्राइस सांगते. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर त्या दुकानातून तुम्ही घेऊ शकता. तर आता ज्या प्राइसला मला मिळालेलं आहे ना मे बी त्याच्यापेक्षा कमी प्राइस मध्ये मला कुठं मिळालं असतं माहितीये का तुम्हाला,
तुळशीबागेच्या बॅक साईडला ती भाजी मंडई आहे बघा. त्या भाजी मंडईच्या रोडला लाईनीने सगळी भांड्यांची दुकानं आहेत आणि त्या भांड्यांच्या दुकानामध्ये कदाचित मला ही जी बिडाची भांडी आहेत ना ती अजून स्वस्त मिळाली असती, पण एवढ्या लांब पर्यंत जायला माझ्याकडे वेळ नव्हता. कारण तिथं जर जात बसले असते ना एवढी गर्दी क्रॉस करून तर मला अजून अर्धा तास नक्की लागला असता आणि माझ्याकडे वेळ तेवढा नव्हता. म्हणजे ऑगस्टसाठी मला लवकर घरी यायचं होतं, तर त्याच्यामुळे मला ना तिथंच दिसलं तुळशी बागेमध्ये ते राजश्री मेटल शॉप मध्ये, आणि त्यांनी मला कमी पण करून दिले थोडेसे पैसे, तर त्याच्यामुळे मग मी घेऊन टाकले. कारण योगच येत नव्हता आणि मला ही भांडी घ्यायचीच होती खूप दिवस झालं. कारण आपण कुठल्याही गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करू शकतो, पण मला असं वाटतं आपण आरोग्यासाठी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायला नको. आणि बघूयात आता मला हे कधी जमतंय ह्याला ही भांडी वळसवायला. वळसवणे म्हणजे प्रॉपरली घासायची, तेलात मुरवायची आणि नंतर वापरायला काढायची. तर मी जेव्हा पण ती भांडी वळसवेल ना तर त्याची जी काही प्रोसेस मी केली मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर चला, ही भांडी मेन म्हणजे ना खूप हेवी आहेत बरं का. जवळजवळ 2-2 किलो तरी त्याचं वजन, 1 किलो तर नक्कीच वजन असणार आहे त्या तव्याचं आणि त्या आपे पात्राचं, कारण ते बिडाचं असतं. आणि एक आहे की ते हातातून जर पडलं ना तर ते फुटतं, तर त्याच्यामुळे त्याला खूप जपून ठेवायला लागतं. आणि मी असं ऐकलं आहे की एकदा जर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यानंतर आयुष्यभरासाठी ही भांडी तुम्हाला साथ देतात. याचं नॉनस्टिकच्या तव्याप्रमाणे नॉनस्टिक वगैरे जात नाही, काही नाही. आपण बघा, तुम्ही सांगते 500-600चा नॉनस्टिकचा तवा घेणार आणि तो 1-1.5 वर्षाने आपल्याला फेकून द्यावा लागतो. जसं त्याचं नॉनस्टिक निघायला लागतं तसं आपल्याला तो तवा फेकून द्यावा लागतो, वापरता येत नाही. तर तेच आपण पैसे जर ह्या बिडाच्या भांड्यामध्ये घातले, इन्व्हेस्ट केले, तर आपल्याला ही भांडी आयुष्यभर जातात आणि मेन म्हणजे आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. तर असो, अशा प्रकारे फायनली माझ्याकडे बिडाची भांडी आलेली आहे. आता बघूयात ती कधी मला तयार करायला वेळ मिळतोय आणि त्याच्यावर ना मी छान छान रेसिपी सुद्धा तुम्हाला करून दाखवेल. घावण किंवा डोसा वगैरे मी त्याच्यावर बनवून दाखवेल तुम्हाला. तर छान अशी शॉपिंग वगैरे केली, त्याच्यानंतर आहे ना कुठेही न थांबता डायरेक्टली आम्ही घरी निघून आलो. खायला वगैरे मला सानवीला घालायचं होतं काहीतरी, पण ना तेवढा वेळ नव्हता. अगस्त उठून बसला होता ऑलरेडी आणि आम्ही लगेच घरी निघालो. थोडंसं मध्ये तिला फक्त कॉर्न वगैरे घातले होते मी खायला, म्हणजे शॉपिंग करता करता मध्ये एक कॉर्नवाला दिसला होता, त्याच्याकडून कॉर्न घेतले होते आणि शॉपिंग करता करता तिने ते कॉर्न खाल्ले आम्ही दोघींनी. आणि त्याच्यानंतर तसंच आम्ही घरी आलो, कारण अगस्त्यला ठेवून जायचं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. तो रडत वगैरे बसला तर एवढ्या लांबून आपण कसं येणार ना पटकन. तर असो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, माझी तुळशी बागेतली शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. आणि जी 2 दुकानं मी तुम्हाला दाखवली, म्हणजे बिडाची भांडी घेतली आणि जे मस्तपैकी फाफडा घेतलेला आहे, त्या 2 दुकानांना तुम्ही नक्की व्हिजिट करा, छान छान घ्या तिकडनं. आणि तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की छान कमेंट करा. प्राइस पण तुम्हाला बिडाच्या भांड्यांची पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि हो, जाता जाता या व्हिडिओला लाईक आणि हाईप करून छान छान पॉइंट्स द्यायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण लवकरच आपली सबस्क्रायबर्सची फॅमिली 3000 जणांची होणार आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मैत्रिणींनो. बाय बाय.